हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत भारताच्या संविधानावर निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। 26 जानेवारीपासून भारताचे संविधान लागू झाले। संविधानाची रूपरेषा काढण्यासाठी आणि त्याची रूपरेषा तयार करण्यासाठी एक विशेष समिती तयार केली गेली। देशात काय कायदेशीर आहे आणि काय बेकायदेशीर आहे या संबंधीचे सर्व तपशील संविधानात दिलेले आहेत। या व्यतिरिक्त संविधानाच्या अंमलबजावणीसह भारतीय उपखंड भारतीय प्रजासत्ताक बनले। याशिवाय मसुदा समितीमध्ये 7 सदस्यांचा समावेश आहे, ज्यांचे पर्यवेक्षण BR आंबेडकर करत होते। शिवाय संविधान देशात समृद्धी आणि शांतता राखण्यास मदत करते। संविधानाची ठळक वैशिष्ट्ये। भारतीय राज्यघटनेच्या ठळक वैशिष्ट्यांची यादी खूप मोठी आहे आणि त्यात अनेक वेगळेपणा आहेत जे इतर कोणत्याही देशाच्या संविधानात सापडणार नाहीत। सर्वात लांब लिखित संविधान। पहिली गोष्ट जी भारतीय संविधानाला वेगळी बनवते ती म्हणजे त्याची लांबी। भारताच्या राज्यघटनेत प्रस्तावना 448 कलमे, 25 गट, 12 अनुसूची आणि 5 परिशिष्टे आहेत। शिवाय राज्यघटनेचा मसुदा तयार होण्यासाठी सुमारे 3 वर्षे लागतात। भारतीय संविधानाची कठोरता आणि लवचिकता। संविधान एकाच वेळी कठोर आणि मऊ दोन्ही आहे। एकीकडे देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वोच्च शक्तीचे काळजीपूर्वक पालन करणे आवश्यक आहे, तर दुसरीकडे नागरिक कालबाह्य तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचे आवाहन करू शकतात। परंतु अशा काही तरतुदी आहेत ज्या सहज दुरुस्त केल्या जाऊ शकतात आणि काही तरतुदी आहेत ज्यात सुधारणा करण्यासाठी बराच वेळ आणि संसाधने लागतात। शिवाय घटनेच्या अंमलबजावणीच्या दिवसापासून 100हून अधिक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत। प्रस्तावना। मूळ राज्यघटनेला प्रस्तावना नाही, पण नंतर ती संविधानात जोडण्यात आली। तसेच संविधानाच्या तत्त्वज्ञानाची सविस्तर माहिती देते। भारत एक समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम आणि लोकशाही प्रजासत्ताक आहे, असे प्रस्तावनेत नमूद केले आहे। या व्यतिरिक्त तो समानता, न्याय आणि त्यांच्या लोकांच्या स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो। राज्यघटनेत राज्यापेक्षा लोकांच्या कल्याणाला प्राधान्य दिले जाते। धर्मनिरपेक्ष राज्य। भारतीय राज्यघटनेनुसार धर्मनिरपेक्ष देश आहे। याचा अर्थ कोणत्याही धर्माला विशेष दर्जा देत नाही। कोणीही आपला धर्म मुक्तपणे करू शकतो। प्रजासत्ताक। याचा अर्थ हुकुमशहा किंवा सम्राट देशावर राज्य करत नाही। शिवाय ते दर 5 वर्षांनी आपले प्रमुख नामनिर्देशित करते आणि निवडते। मूलभूत धोरणे। देशाची राज्यघटना आपल्या नागरिकांची प्रत्येक मूलभूत कर्तव्ये नमूद करते। ही कर्तव्ये देशातील सर्व नागरिकांनी समान रीतीने पाळली पाहिजेत, मग तो श्रीमंत असो की गरीब। याशिवाय या कर्तव्यांमध्ये राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर, देशाची अखंडता आणि एकता, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो। निर्देशक राज्य तत्व किंवा धोरण। हे धोरण राज्यासाठी सोपी मार्गदर्शक तत्वे आहेत, ज्यात त्यांच्या धोरणांद्वारे सामाजिक अर्थव्यवस्थेचा विकास सुनिश्चित केला जातो। शेवटी संविधान प्रत्येक नागरिकासाठी मार्गदर्शक तत्वे आहे। तसेच संविधानात कायदा आणि नियम पूर्णपणे परिभाषित केले आहेत। मसुदा समितीचे प्रमुख डॉक्टर BR आंबेडकर यांनी कोणीही विसरू शकणार नाही असे उल्लेखनीय कार्य केले आहे। त्यांनी आणि त्यांच्या टीमने संविधानाचा मसुदा तयार केला, जो आजपर्यंत इतर कोणत्याही देशाला करता आलेला नाही। याशिवाय संविधानामुळे भारताला जगात प्रजासत्ताक दर्जा मिळवण्यास मदत झाली आहे। तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।